बघा आम्ही आलेलो आहे. माझं झालंय आता, तिचं चालू आहे. तिचं झाल्यानंतर मग होईल. अजून थोडंफार माझं काम बाकी आहे ना. मेन जे काम आहे ते बाकी आहे अजून. तर ते केल्यानंतर अजून छान वाटेल, बरोबर ना. आज म्हणजे वटपौर्णिमा एकदम छान जोरात चालू आहे. ताईंची तर लय जोरात आहे. काही नाही विचार करत. नाही, माझी पण जोरात आहे, तिची पण जोरात आहे. माझी पण सयांची जोरात जोर लगा के. उद्या दोरा एकदमच हे बॅग बांधणार आहे, एकदम तुटलाच नाही पाहिजे. तर चला आता मी जाणार आहे इकडे झोपायला. इकडे असून झोपणार आहे. आयुष्यपत काय बोलते इकडे येते का व्हिडिओ मध्ये? काय बोलते मग हा तिकडे पण असंच केलं. तुम्हाला लय हसायला येते. अजून किती सर्दी होईल मला. ती पण किती तिला बसले की तर आता चालू आहे माझा हेअर स्पा. मस्तपैकी केसांचं डोक्याची मसाज वगैरे झालेली आहे. मस्तपैकी ती मसाज करताना मी पहिल्यांदाच अशी मसाज करत होते, त्याच्यामुळं मला असं लय कसं तरी होत होतं की डोक्याची मसाज करायची म्हटल्यानंतर असं वाटत होतं की अरे हे काय चालू आहे. तर मला लय हसायला येत होतं आणि लय कसं तर खूप वेगळं वाटत होतं. आणि ना हे करताना ना म्हणजे मला पहिलं खूप दिवसापासून करायचं होतं की जेव्हा आता मी स्ट्रेटनिंग केलेलं खूप दिवस झाले, म्हणजे आता 7-8 महिने 8-9 महिने तरी झाले स्ट्रेटनिंग केलेले. आणि त्यानंतर अजून मी केसांना काहीच नव्हतं केलं, म्हणजे हेअर स्पा वगैरे जो करायचा असतो 2-3 महिन्यांनी तो केलाच नव्हता. त्याच्यामुळे आता करण, थोड्या नंतर करण, पुढच्या महिन्यात करण, असं करत करतच दिवस गेले. त्याच्यामुळे मग करताच नाही आलं. तर म्हटलं की आत्ता नाही, आता करूया. वटपौर्णिमा पण आहे, ते पण आहे आणि त्याचं कारण पण आपलं होऊन जाईल. तर म्हणून आता मी हेअर स्पा करायला आलेली आहे. तर पहिल्यांदाच करते, त्याच्यामुळे माझा अनुभव हा खूप छान होता, वेगळा होता. छान वाटलं मला हेअर स्पा करून. तर त्यामध्ये माझी मान वगैरे पण मोडली. मस्त वाटलं मान वगैरे मोडून आणि छान फील येत होतं. तर आता भरपूर वेळ झाला होता आम्ही आलेलो ना, आता म्हटलं आता आवरायला पाहिजे आपलं, आणि माझं काम पण होत आलेलं होतं इथे. तर आता चला लवकरच जायचं आहे आपल्याला. तिथून निघाल्यानंतर आम्ही गेलो रुपालीच्या इकडं, कारण त्यांची चावीच वगैरे निघत नव्हते. त्याच्यामुळे मग भाऊजींना चावी द्यायला गेलो आणि तिथून मग घरी जायचं होतं. तर आता आपलं झालेलं आहे शेवटचं. तर शेवटचा लूक कसा दिसतोय तुम्ही बघू शकता. शेवटचा असा हा लूक दिसतोय, तुम्ही बघू शकता. कसा वाटतोय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कमेंट करून.
त्यानंतर आता मी घरी आलेले आहे, लागलेली आहे स्वयंपाकाला. स्वयंपाक काय बनवायचा आहे आपला नेहमीचा प्रश्न असतो. तर येता आम्ही भाजी पण आणली होती आणि येताना मी सोयाबीन आणलं. तर म्हटलं आता काय बनवावं, तर म्हटलं खूप दिवस झाले सोयाबीन काय बनवलं नाही, तर आता मस्तपैकी सोयाबीन बनवूया आणि वेगळी पातळ भाजी बनवूया. तर त्यासाठी आता मी मस्तपैकी एक 10-15 मिनटं सोयाबीन भिजायला टाकलेलं होतं. भिजलं सोयाबीन छानपैकी. आता ते तोपर्यंत माझे भाजी झाली. म्हणजे आता आज मी बनवलेलं आहे चवळी, अख्खी चवळी जी आहे तर ती बनवलेली आहे. त्यानंतर चपात्या भाकरी झाल्या, त्यानंतर चवळी झाली, भात पण करायचं होतं आता. आणि आता हे फ्राय करणार आहे. तर त्यासाठी आता मी इथं टाकलेलं आहे छान स्वच्छ धुवून घेतलेलं, त्याचं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर जी ती टाकत होते. त्यानंतर आपल्या इथं गरम मसाला जो आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं मीठ, जसं तुम्हाला लागणार तसं मीठ टाकायचं आहे. बस एवढंच मी घेतलेलं आहे आणि ते छान मिक्स करायचे. मस्तपैकी एकजीव झालं पाहिजे आणि ते आपलं छान असं तव्यामध्ये मी भाजून घेणार आहे, म्हणजे फ्राय करणार आहे. तर असंच मला फ्राय आवडतं, साधं सिंपल. मी काय जास्त ते कांदा टोमॅटो वगैरे टाकत नाही बसत, कारण मला असंच आवडतं. थोडा वेळ फ्राय केल्यानंतर मंद आचेवरती हे झालेलं आहे. तर आता आम्ही बसलेलो आहे जेवायला. मी जेवणामध्ये भरपूर काय केलं होतं. तर आता ही आहे आमटी बनवलेली आहे, त्यानंतर फ्राय बनवलेलं आहे, त्यानंतर सुक्कं बनवलेलं, सकाळची भाजी होती. हे सगळं आम्ही बसलेलो आहे जेवायला मस्तपैकी. आज खूप थोडासा उशीर झाला होता जेवायला. तर या मस्तपैकी जेवायला खूप छान झालेलं आहे. जेवण झाल्यानंतर आता मी काढलेली आहे मेहंदी, तुम्ही बघू शकता, कारण वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमेची तयारी आहे. तर मेहंदीशिवाय ती अपूर्ण आहे. त्याच्यामुळं मला खूप मेहंदी आवडते लावायला. खूप छान वाटतं, खूप छान फील येतो मेहंदी लावल्यानंतर, सण असल्यासारखं वाटतं. तर आता मी मेहंदी काढलेली आहे मस्तपैकी. कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून. तर आता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.